नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ त्याचबरोबर स्वतः मुंबई उच्च न्यायालयासाठी हमाल, शिपाई हमाल आणि फराश या 3 पदांसाठी पदभरती प्रक्रिया परीक्षा घेण्यात आली होती 887 जागांसाठीची. तर याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. मुख्य म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लिपिक पदासाठीचा निकाल जो आहे हा जाहीर करण्यात आला होता. आता यानंतरनं शिपाई हमाल आणि फराश या पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलाय त्यांच्यासुद्धा अपेक्षा उंचावल्या होत्या की लगेचच निकाल लागेल. मात्र अद्यापही निकाल लागलेला नाहीये. मात्र अशा अपेक्षा आहे की याच आठवड्यामध्ये हा निकाल जाहीर होऊ शकतो. तर त्या संदर्भात ज्या नवीन अपडेट आहेत, परिपत्रक जे आहे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. संभाव्य कट ऑफ हा कितीपर्यंत राहू शकतो, कोणता स्कोर हा सेफ झोनमध्ये मानला जाऊ शकतो, सेफ झोन हा किती आहे, रिझल्ट नेमका कधी लागू शकतो, एक्झॅक्ट तारीख ही काय असेल आणि पुढील निवड प्रक्रिया ही कशी असणार आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर नवीन असाल नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे शासकीय सरळ सेवा भरतीच्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात एकूण जागा आणि त्यांचा कट ऑफवर होणारा परिणाम. तर या भरतीमध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई ह्या तिन्ही खंडपीठांमध्ये मिळून एकूण 887 जागा आहेत आणि या जागांची संख्या चांगली असल्यामुळे अनेक उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. जर मुंबई उच्च न्यायालयाने 10 जागेसाठी एक म्हणजे पाहू शकता 10 सेक किंवा 15 सेक, एकाच 15 किंवा एकाच 10, सॉरी हे थोडंसं उलटं झालेलं आहे. या ठिकाणी एकाच 10 किंवा एकाच 15 म्हणजे एका जागेसाठी 10 उमेदवार किंवा एका जागेसाठी 15 उमेदवार हा जर रेशो ठेवला तर हजारो उमेदवार पुढील टप्प्यासाठी निवडले जाऊ शकतात, पात्र ठरू शकतात. ज्या पद्धतीने लिपिक पदासाठी उमेदवार निवडले गेले त्याच पद्धतीने शिपाई हमाल आणि फराश या पदासाठी सुद्धा अशाच पद्धतीने उमेदवारांची निवड ही होऊ शकते. तर अशा स्थितीमध्ये हा कट ऑफ जो आहे हा तुलनेनं कमी राहण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतिम उत्तर तालिका आपण पाहिली होती. फायनल आन्सर कीमध्ये काही प्रश्न हे रद्द झाले होते आणि काही प्रश्नांचे पर्याय हे रद्द करण्यात आले होते आणि त्या कारणामुळे उमेदवारांना फुल गुण जे आहेत त्या प्रश्नाचे हे मिळणार होते. तर अंतिम उत्तर तालिका आन्सर कीमध्ये काही प्रश्नांमध्ये बदल किंवा काही प्रश्न हे रद्द झाले असल्यास त्याचा थेट परिणाम जो आहे हा गुणांवर होऊ शकतो. काही उमेदवारांचे 1 ते 3 गुण वाढू शकतात, तर काहींचे उत्तर बदलल्यामुळे गुण जे आहे हे कमी होऊ शकतात. यामुळे अंतिम कट ऑफमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यानंतरनं संभाव्य कट ऑफ आणि सेफ झोनबद्दल सुद्धा बोलूयात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न शिपाई पदासाठी पेपर हा एकूण 30 गुणांसाठीचा होता आणि सध्याच्या विश्लेषण आणि माहितीनुसार संभाव्य कट ऑफ 19 ते 24 गुणांदरम्यान हा राहण्याची शक्यता आहे. म्हणजे 19 ते 24, 19पेक्षा जास्त गुण असतील 30 गुणांपैकी तर तुमचं नाव जे आहे यादीमध्ये येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. हा सेफ झोन तुम्ही म्हणू शकता आणि जर यात एवढे जर गुण तुम्हाला असतील तर तुम्ही पुढच्या स्टेपसाठीची पुढची प्रक्रिया जी आहे याची तयारी सुरू ठेवा. पुढची प्रक्रिया काय काय आहे व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी शिपाई हमाल त्याचबरोबर फराश या पदासाठी पेपर हा 30 गुणांचा असल्यामुळे संभाव्य कट ऑफ 19 ते 24च्या गुणांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तिन्ही पदांसाठी सेमच असणार आहे, यामध्ये कोणताही बदल नाही आहे. तिन्ही पदे जी आहेत एकत्रित असून 887 जागा ह्या तिन्ही पदांसाठी असतील. तर याच कारणामुळे निकाल लागायला उशीर लागतोय. शॉर्टलिस्ट जवळजवळ तयार आहेत, मात्र अंतिम निकाल लावायला हा उशीर लागतोय. ज्या काही याद्या ज्या लागतील यामध्ये उमेदवाराचं नाव त्याचबरोबर उमेदवाराचा रोल नंबर असेल, रजिस्ट्रेशन नंबर, मात्र उमेदवाराचे मार्क्स या ठिकाणी दर्शवले जाणार नाही आहेत. उमेदवाराचे गुण जे आहेत ते नसतील. शेवटी जो अंतिम कट ऑफ आहे फायनल कट ऑफ हा त्या ठिकाणी दर्शवला जाईल. 19, 20, 21, 22 या दरम्यान हा कट ऑफ असेल, तोच फक्त तिथे दाखवला जाईल. आता पुढील निवड प्रक्रिया उमेदवार जे निवड होतील ज्यांचे शॉर्टलिस्टमध्ये नावं असतील त्यांना पुढच्या निवड प्रक्रियेसाठी हजर राहावं लागेल.
तर अनेक उमेदवारांना वाटतं की पेपर पास झाला म्हणजे त्यांची निवड झाली, तर तसं नाहीये. या भरतीमध्ये अंतिम निवड ही 50 गुणांवर होणार आहे. म्हणजे 30 गुणांपैकी तुमची शॉर्टलिस्ट जी लागेल, या शॉर्टलिस्टमधून लेखी परीक्षेसाठीचे 30 गुण झाले. शारीरिक क्षमता पुढची स्टेप असेल 10 गुणांसाठीची. त्याच्यानंतरनं पुढची स्टेप जी आहे मुलाखत घेतली जाईल पुन्हा 10 गुणांसाठी आणि एकूण 50 गुण होतील आणि या 50 गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम यादी जी आहे हे तयार केली जाईल. म्हणून पेपरमध्ये चांगले गुण मिळाल्यानंतर सुद्धा शारीरिक चाचणी आणि मुलाखत ही खूप महत्त्वाची अशी असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रिझल्ट निकाल अजून लागलेला नाही आहे, तर कधीपर्यंत लागू शकतो? सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आहे, या सगळ्या रिझल्ट जो आहे हा कधी येणार? तर सध्याच्या माहितीनुसार थोडीशी तारीख पुढे जाते. 15 म्हणजे उद्यापासून ते पुढच्या 3 दिवसामध्ये 15 ते 17 जुलै दरम्यान हा निकाल जाहीर होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. अगोदरच खूप उशीर झालेला आहे निकाल लावायला. जर सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्या तर सर्व या कालावधीत निकाल जो आहे हा आपल्याला पाहायला मिळू शकतो. मात्र ही सुद्धा संभाव्य तारीख आहे. जे काही कारण आहे, अडचण आहे, मुंबई उच्च न्यायालय लवकरच अधिकृत घोषणा करेल आणि अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर करेल. तुमच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट आहे, वेळेवर पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं, निकाल लागेल पण उमेदवारांनी आत्ता काय करायचं? तर तुमचे गुण जे आहे हे सेफ झोनमध्ये असतील, म्हणजे 19 ते 24 किंवा त्यापेक्षा जास्त असतील, तर तुम्ही पॉझिटिव्ह राहणं आवश्यक आहे. पुढील टप्प्याची तयारी हे सुरू ठेवा. म्हणजे शारीरिक चाचणी आहे, मुलाखतीची तयारी आत्तापासूनच सुरू केल्यास त्याचा फायदा हा होऊ शकतो. आणि ज्यांचे गुण कमी आहेत त्यांनी निराश होऊ नये. पुढील भरतीसाठी त्यांनी तयारी सुरू ठेवावे, कारण यानंतर सुद्धा महत्त्वाच्या मेगा सरळ सेवा भरती प्रक्रिया आत्ता जाहिराती यायला सुरुवात होणार आहे. तर अशाच महत्त्वाच्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी लोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.